बाईपणाची कहाणी। सविता, अगं जयसिंगनी अचानक गावामध्ये सभा बोलवली। माझ्या तक्रारीबद्दल त्याला काही कळलं तर नसेल ना? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? ते अधिकारी त्याला मिसळले असतील? म्हणजे त्यांनी मला वचन तर दिलंय, पण काय सांगावं? दिगंबर, तुम्ही घाबरू नका, मी आहे तुमच्यासोबत। आता आपण लढायचं ठरवलंच आहे ना, तर आता मागे नाही हटायचं। जे होईल ते होईल, आपण लढायचं। सविता, मला लढाईची भीती वाटत नाही, पण काय? या लढाईमध्ये माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या मागे असं अभद्र काही बोलू नका, तुम्हाला काही नाही होणार, काही नाही। सविता, अरे त्या मोठाईनं आपल्या गावाच्या भल्यासाठी आपल्यासाठी उपास तापास केली। पाऊस पडायला पाहिजे म्हणून काय म्हणतात ते अनुष्ठान केलं। रोगराई गावातनं बाहेर जावे म्हणून एवढी देवाची प्रार्थना केली। त्या बाईबद्दल ही कालची आलेली वसुधा अशी अर्वाच्य भाषा वापरते म्हणजे काय ते आपण कदापि सहन नाही करणार। तिला कुबड्यानं जाऊन सांगितलं बी होतं की स्वतः तोंडाला लगाम घाल, नाही तर परिणाम चांगले होणार नाहीत, तरी तिनं ते ऐकलं नाही। ती परत त्या मोठाईबद्दल अपशब्द वापरायला लागली। तिला आपण सोडायची नाही, दगड धोंड्याने मारून तिला बाहेर काढली पाहिजे, कळलं? चला चला काट्या काट्या दगड विट्या घेऊन चला, त्याशिवाय बदलणार नाही ती। चला, मोठाई देवीचा, 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 मोठाई देवीचा। साहेब, तुम्ही येणार आधी कळलं असतं तर मी आलो असतो की येशीवर घ्या। आम्ही कामासाठी आलो आहोत, स्वागत करून घेण्यासाठी नाही। आम्हाला असा रिपोर्ट मिळाला या गावात फार अंधाधुंद चाललेली आहे। कुठल्या तरी मांत्रिक बाईच्या नादी लागले ते लोक। गावाच्या विकासासाठी, त्यांच्या प्रकल्पासाठी मिळणारा पैसा, शाळेसाठी मिळणारा पैसा हे सगळे लोक खातायत। गावात पाण्याची टंचाई झालेली आहे, औषधं मिळत नाहीत, लोक आजारी पडले तर त्या मांत्रिक बाईच्या नादी लावतात। हो, ही गोष्ट हसण्यावरी नेण्यासारखी नाहीये। आम्ही सरप्राईज व्हिजिट दिली, यातच काय ते समजा। हो साहेब, तुमचं बोलणं हसण्यावारी न्यायला आम्हाला काय येड लागले हे? आम्ही हसलो ते वेगळ्या कानासाठी। कसं आहे, ज्या गोष्टी तुमच्या कानावर आल्या नव्हत्या त्याच्या डिट्टो उलट करते बघा। जमीन ओलिताखाली कशी घ्यायची याचा विचार करायचा म्हणतो का, बरोबर का नाही रे? जयसिंगराव बोलतात ते बरोबर आहे। अरे मी नुसतं म्हणतो त्याला होला हो म्हणायचं नाही, साहेबांनी डिटेलमध्ये सांगा ना की आमच्या गावामध्ये औषधाचा तुटवडा नाही, सगळे प्रकल्प अगदी व्यवस्थित चाललेले आहेत, शाळा व्यवस्थित चालू आहे, काय बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला सांगतो साहेब, अहो ती लई साध्वी बाई आहे, गावासाठी झटकी येते। आता तिच्याबद्दल कोणी अपशब्द काढले तर आम्ही कसं काय ऐकून घेणार, काय बरोबर का नाही रे? म्हणून म्हणतोय तसं काही गैरसमज करून घ्यावं नका। नाही साहेब, गावात सगळं आबादी आबादी आहे। त्या सगळ्यांचं म्हणणं पटतंय मला, पण त्या मांत्रिक बाईला घाबरून असं सांगतो काय सरपंच? नाही सर, असं काय नाही। तुम्हाला सांगतो ती बाई साध्वी मग काही सांगितलं ना, ती साध्वी बाई आहे, काय म्हणतात ते ऋषितुल्य। म्हणजे गावात कधी दुष्काळ पडू नये, पाऊस वेळच्या वेळेला पडावा म्हणून ती उपास करते। आणि काय बरंच काही शब्द अनुष्ठान, जडीबुटीची औषधं वगैरे करून देते रोग्याला। आता तुम्हाला तर ठावच आहे, सज्जन माणसाला दगड मारणं हे तर जगाचं काम आहे।
तुम्ही स्वतः जातीने इथं आला ते सुद्धा न कळवता. कसं न कळवता ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कसं आता डोंट माइंड म्हणजे गावकऱ्यांसमोर काय व्हायचं ते झालं. पिक्चर क्लिअर. मला कोणीतरी चुकीची माहिती दिली. बरं मी येतो आता. निघता म्हणताय. हो. बरं मग ठीक आहे. तर पुढच्या वेळेला याल तेव्हा निवांत यायचं बरं का. डोंट माइंड. बरं एक मिनिट. बोला. ते कंप्लेंट कोणी केलं म्हणायची? कंप्लेंट म्हणजे काहीतरी दिगंबर जगताप असं काहीतरी नाव आहे. म्हणजे मला नीटचं आठवत नाही पण असंच काहीतरी. नाही तेवढं काय महत्वाचं नाही. बरं येतं. हां, बरं हो का. दिगंबर जगताप. आता माझा ताप बघतो. नाही तुझ्या नावाप्रमाणे तुला नागवा केला ना तर नाव असं जयसिंग नाही. बोल काय शिक्षा द्यायची त्या मास्तरड्याला? तूच ठरव आता सैताना. तूच ठरव. वेताळाच्या शक्तीला तो मानत नाही. मानत नाही तो वेताळाच्या शक्तीला. ओ विठ्ठल, तुला एकच शिक्षा, मरण. फक्त मरण. तुला जगण्याचा अधिकार नाही. तुला फक्त मृत्यूदंड. मृत्यूदंड. जो सैतानाच्या शक्तीला मानत नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही. त्याला मेलच पाहिजे. मेलच पाहिजे त्याला. काळ्या हाडातून, काळ्या पाडातून, काळ्या गुवेतनं, काळ्या कवटीतनं रक्ताचा सडा माझ्यावर पाडा. काय ये खाली ये. कंप्लेंट करतो तू? माझ्या आणि मोठाईच्या विरुद्ध कंप्लेंट करतो? जा घेऊन जा. अहो कुठे नेताय त्यांना? हे हरडाय काय झालं? हरडाय काय झालं? तुझ्या नवऱ्याने माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली. ती का केली ती विचारायला घेऊन गेली. अहो पण वाट बघ. तर वाटच बघ. आज मी जंगलातली गोळा केलेली फळं खाऊन भूक भागवली. पण घास घेताना प्रत्येक वेळी घरच्यांची आठवण येते. कसे असतील सगळे? यांची काळजी तर उमेश घेतच असेल. न बोलताही ते माझ्याशी बोलायचे. आज मी इथे कोणाशी बोलत असतील ते?
एकटं वाटत असेल त्यांना अगदी. आणि मुलं संपदाला वाचवण्यासाठी त्या नराधमाचा खून केला. बिचारी एकटीच आहे. तसा मंदार आहे तिच्या सोबत, पण लग्न व्हायचंय त्यांचं अजून. समीर तो अजूनही मार्गी लागलेला नाही. शेखर आणि निशा अजूनही पाटलाच्या प्रभावाखाली असतील. आई, आई क्षमा कर मला. अगं तू दृष्टांत दिलास आणि मला सांगितलंस की तुझ्या मुलानं तू माझ्यावर सोपव, पण तरी काळजी वाटते ग त्यांची. अगं आई आहे मी, शेवटी आईचं मन आहे माझं. नाही मन लागत माझं त्यांच्याशिवाय. आई, तू इथल्या लेकरांची जबाबदारी माझ्यावर सोपवलीस, पण कशी पेलणार मी ती? मी तर एक साधी क्षुल्लक बाई. तूच शक्ती दे मला, तूच मार्ग दाखव मला, तूच मार्ग दाखव आता. सैतानाच्या अघोरी शक्तीला आव्हान देतोस तू? एवढा मोठा अवमान? अधिकार नाही तुला जगण्याचा. सैतान तुला शिक्षा देईल. मी कुणालाच घाबरत नाही. हे सगळं तुझं थोतांड आहे, थोतांड. या भोळ्या भाबड्या गावकऱ्यांना तू फसवू शकतेस, पण मला नाही. मी हे तुझं थोतांड उघडकीला आणीनच. कोणाशी बोलतोयस तू हे? आवाज बंद होईल तुझा. आवाज बंद होईल तुझं. चालते व्हा सगळे इथून. निघून जा इथून. मला इथेच ठेवा. आता सैतानाचा वारा येईल आणि याला पाचोळ्यासारखा उडून नेईल. सैतानाची आग येईल आणि याला उभी जाळून टाकील. सैतानाचे विषारी सर्प येतील आणि याला डंख मारतील. जा इथून. तो थांब रे इथे कोबड्या. चल जा. दरवाजा बंद कर. बंद कर दरवाजा. मी पण बघतो तिचा सैतान काय करतो ते. कर तुला काय करायचंय ते. सगळे असे का उभे आहात? माझा नवरा कुठे आहे? माझा नवरा कुठे आहे?
बोला ना, माझा नवरा कुठे आहे? काय केलं माझ्या नवऱ्याला? बोला ना, माझा नवरा कुठे आहे? दिगंबर! 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 काय केलंस माझ्या नवऱ्याला? दिगंबर, सोडा मला. कुठे आहे माझा नवरा? सांगा ना, कुठे आहे? ओ भाऊ, सांगा माझा नवरा कुठे आहे? मला सोडा, सोडा. जयसिंग, आपल्या मार्गातला अडथळा गेला. ये आता. काय केलं माझ्या नवऱ्याला? दिगंबर, 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 तू मारलायस माझ्या नवऱ्याला. तू खून केलास माझ्या नवऱ्याचा. तुझ्या नरडीचा खून घेईन मी. माझ्या निष्पाप नवऱ्याचा खून केलास तू. जा, हिला घेऊन जा. तिच्या सती जाण्याची तयारी करा. तिच्या नवऱ्या बरोबर तिला सुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा द्या. हा नाही करणारी तू कोण ग? एका सुवासिनीचा कुंकू पुसलायस तू. मी तुला श्राप देते. तुझा सर्वनाश होईल. तुझा नायनाट होईल. मी करेन तुझा सर्वनाश. सोडणार नाही मी तुला. कालीन मी सोडणार नाही. अहो, काय झालं? अहो, मला सांगाल तरी काय झालं ते? गोदे, अगं आता दहशतीने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. आता सरळ सरळ निष्पाप लोकांचे बळी जायला लागले. अगं बाई, म्हणजे? अगं, त्या दिगंबर जगतापाला मारला ना त्यांनी.